4. DNA पुराव्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे. सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी खटल्यांमध्ये DNA पुराव्यांच्या व्यवस्थापनासाठी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. फाशीची शिक्षा मिळालेल्या एका आरोपीच्या निर्दोष सुटकेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामुळे DNA पुराव्याच्या हाताळणीमध्ये मानकीकरण स्टँडर्डायझेशन येईल आणि न्यायव्यवस्थेत त्याची विश्वासार्हता वाढेल. 5. इंटरनेट, मध्यस्थ दायित्व आणि सामग्री नियमन. भारत सरकारची ऑनलाईन सामग्री आणि मध्यस्थ दायित्वाचे नियमन करण्यासंबंधीची भूमिका चर्चेत आहे. केंद्र सरकारने इंटरनेट मध्यस्थांसाठी सेफ हार्बर संरक्षणात कपात करण्याच्या आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. हा विषय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ऑनलाईन नियंत्रणाशी संबंधित आहे. 6. भारताची पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज IICT. IIT आणि IIMच्या धर्तीवर मुंबईत भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज IICTचे उद्घाटन झाले आहे. सप्टेंबर 2025 पासून येथे पहिले शैक्षणिक सत्र सुरू होईल. ही संस्था डिजिटल इंडिया अंतर्गत जागतिक क्रिएटिव्ह इकॉनॉमीसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यास मदत करेल. 7. वन्यजीव संरक्षण, नवीन प्रजातींचा शोध. देहिंपटकाई राष्ट्रीय उद्यानात पेल कॅप्ड पिजन या दुर्मिळ पक्ष्याची नोंद झाली आहे. तसेच लिरिओथेमिस अब्राहमी नावाच्या एका नवीन प्रजातीच्या ड्रॅगनफ्लाय शोध लागला आहे. या घटना जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाच्या आहेत. 8. जागतिक बँकेचा भारताच्या विषमतेवरील अहवाल. जागतिक बँकेच्या 2025च्या अहवालानुसार भारतात गरिबीमध्ये लक्षणीय घट झाल्याचे म्हटले आहे, परंतु असमानतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. हा अहवाल भारतातील आर्थिक विकासाचे स्वरूप आणि सामाजिक असमानतेच्या आव्हानांना अधोरेखित करतो.